नव्या सर्वेनुसार महाराष्ट्रात नवं राजकीय वारं वाहतंय असं दिसून येत आहे। देशाप्रमाणेच महाराष्ट्रात सुद्धा कमळ बहरण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। टाइम्स नाऊ लोकसभा निवडणूक सर्व्हेमध्ये भाजपाची लाट दिसते, तर टाइम्स नाऊ मॅट्रिकच्या सर्वेक्षणानुसार मवियाला मात्र मोठा धक्का बघायला मिळतोय। एनडीएला 39, मवियाला फक्त 9 जागांची शक्यता वर्तवण्यात येते। देशात भाजपाच्या एनडीएला 366 जागांची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। इंडिया आघाडीला 104 तर इतरांना 73 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर नव्या सर्वेनुसार नवं राजकीय वारं महाराष्ट्रात बघायला मिळण्याची शक्यता आहे। देशाप्रमाणेच महाराष्ट्रात सुद्धा कमळ बहरण्याचा अंदाज यात वर्तवण्यात आलेला आहे। टाइम्स नाऊ लोकसभा निवडणूक सर्वेत भाजपाची लाट बघायला मिळते। देशाप्रमाणेच महाराष्ट्रात सुद्धा कमळ बहरण्याचा अंदाज यात वर्तवण्यात आलाय। तर हा नेमका सर्वे कसा आहे ते आपण पाहूया। एनडीए 366, इंडिया 104 तर इतर 73। टाइम्स नाऊचा सर्वे आपण पाहतोय। देशामध्ये मोदींची लाट सांगितली जाते। टाइम्स नाऊचा सर्वे आपण पाहतोय। एनडीए 366, इंडिया 104 तर इतर 73 जागा दाखवल्या जात आहेत। एनडीए 366, इंडिया 104 आणि इतर 73 जागा टाइम्स नाऊच्या सर्व्हेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। देशामध्ये मोदींची लाट बघायला मिळते। टाइम्स नाऊच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात नवं वारं पाहायला मिळत आहे। एनडीए 366, इंडिया 104 तर इतर 73, तर महायुती 39 आणि मविया मात्र 9 जागांवरती दाखवलं जात आहे। महाराष्ट्रामध्ये महायुतीची लाट बघायला मिळते। टाइम्स नाऊचा सर्वे आपण पाहतोय, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीची लाट बघायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, नव्या सर्वेनुसार महाराष्ट्रामध्ये नवं राजकीय वारं बघायला मिळतंय, काय अपडेट्स आहेत? अगदी अमित, खरं तर आपण हा सर्वे पाहिला टाइम्स नाऊ आणि मॅट्रिकचा। त्या ठिकाणी खरं तर नवं सर्वे आहे आणि नवं राजकीय वारं जे आहे ते आता महाराष्ट्रात देखील पसरताना पाहायला मिळते। कारण या सर्वेमध्ये जवळपास 39 जागांवरती जो आहे तो एनडीएचा विजय होताना अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आला आहे। तर दुसरीकडं महाविकास आघाडीला मात्र केवळ 9 जागांवरतीच आता समाधान जे आहे ते मानावं लागणार आहे। त्यामुळं नक्कीच देशामध्ये देखील या सर्वेच्या अंदाजानुसार जवळपास 366 ठिकाणी भाजप जे आहे ते आपलं कमळ फुलवणार आहे। खरं तर एनडीएला ही सगळी मोठी आघाडी मिळेल असा पद्धतीचा अंदाज जो आहे तो या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। तर दुसरीकडं इंडिया आघाडीला मात्र जवळपास 104 जागांवरती समाधान जे आहे ते मानावं लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। तर इतर जे आहेत ते 73 जागांवरती लोकांना समाधान मानावं लागते। खरं तर हे नवा राजकीय सर्वे आहे आणि त्या सर्वेच्या माध्यमातून पुन्हा एकदा देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा आता कमळ फुलण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे नक्कीच आपण पाहिलं तर महाराष्ट्रात एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 400 पारचा नारा जरी दिला असला तरी सर्वेच्या अनुषंगाने 366 जागांवरतीच विजय जो आहे तो मिळताना या ठिकाणी अंदाज व्यक्त करण्यात आला। त्यामुळे नक्कीच एक नवं सर्वे जेव्हा आता समोर आल्यानंतर एक नवं राजकीय वारं आता महाराष्ट्रात आणि देशात देखील पसरताना पाहायला मिळते। या अमित, अगदी शेखर, नवं वारं बघायला मिळतंय। टाइम्स नाऊ आणि मॅट्रिकच्या सर्वेक्षणानुसार मवियाला मात्र मोठा धक्का इकडे दिसतोय आपल्याला। अगदी अमित, खरं तर महाविकास आघाडीला हा मोठा धक्का म्हणावा लागेल। कारण 9 जागांवरतीच या ठिकाणी त्यांना विजय मिळेल अशा पद्धतीचा अंदाज जो आहे तो या सर्वेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे। तर दुसरीकडं एनडीए आघाडीला या ठिकाणी जवळपास 39 जागांवरती खरं तर विजय मिळताना पाहायला मिळतो। 48 जागांपैकी या ठिकाणी 45 पारचा नारा जो आहे तो महाराष्ट्रात भाजपनं या ठिकाणी दिलेला आहे, युतीनं दिलेला आहे। मात्र युतीला 39 जागांवरतीच खरं तर विजय मिळेल अशी शक्यता जी आहे ती या ठिकाणी व्यक्त करण्यात आली। तर दुसरीकडे खरं तर देशात 400 पार आणि महाराष्ट्रात 45 पार असा जो नारा जो आहे तो दिला जातोय तो मात्र साध्य होताना दिसत नाही। मात्र पूर्ण बहुमत जे आहे ते मात्र या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते या सर्वेच्या माध्यमातून। अमित, निश्चित शेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर या सर्वेंवरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। बघा, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं आणि आजही सांगतो, सर्वे काही येऊ द्या,
तो चांगला येऊ द्या का वाईट येऊ द्या, लोकांची मानसिकता बनली आहे मोदींसोबत जायची. लोकांनी ठरवलंय मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं. त्यामुळे मोदीजी आणि जे लोक मोदीजींना समर्थन करतात अशा प्रत्येकाला जनता निवडून द्या. किती जागा महाराष्ट्रात येईल असं वाटतं तुम्हाला? 39 सर्वे दाखवलेला आता. मी तुम्हाला एवढंच सांगतो, मागच्या वेळी जेवढ्या जागा आल्या त्यापेक्षा कमी येणार नाहीत. आल्या तर जास्तीत जास्त. भाजपच्या पक्ष 400 जागा मिळणार आहेत ना, तुम्ही जिंकू शकता 400 जागा असं आपण म्हणताय. अब की बार 400 पार. मग गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही वारंवार काँग्रेसवर टीका का करताय? 50, 60 वर्षापूर्वीचा इतिहास तोडून मोडून लोकांसमोर का सांगताय? तुम्ही केलेल्या कामांविषयी, विकास कार्याविषयी बोला.